आशीर्वाद पण घेतायत, संस्कृती पण जपत आहात, मुलांचं भवितव्य म्हणजे मुलांचं म्हणण्यापेक्षा आपल्या राज्याचं देशाचं भवितव्य सुद्धा तुम्ही जपत आहात. किती मोठी कामं तुम्ही करतात. कोरोनाचा काळ हा मी मगाशी ऐकलं की कोरोनाच्या काळामध्ये आपल्या एसटीच्या सगळ्या 72 कर्मचाऱ्यांनी अक्षरशः पराक्रम केलेला आहे. अक्षरशः पराक्रम. त्यांना त्याच्याबद्दल त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊच शकत नाही. म्हणजे सगळं समोर धोके दिसत असताना काम करणं आणि ते सुद्धा असं काम की ज्याची म्हणजे आता तुम्ही सांगितलं ना की गाव तिथे एसटी बरोबर आहे, पण शहरामध्ये सुद्धा एसटीची वाहतूक तेव्हा आपल्याला आवश्यकता होती म्हणून आपण ती जबाबदारी सोपवली आणि ती सुद्धा तुम्ही समर्थपणाने पार पाडली. म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये एसटीचं योगदान नाही असं नाहीये. अनेक जण आज मोठे झालेले सुद्धा सांगू शकतील की पूर्वी म्हणजे आताच आयपीएल संपली. आयपीएल मध्ये सुद्धा ते आपण एक खेळाडूंची बघितली आपण त्या जाहिराती. काय ते ड्रीम 11, ड्रीम बिग म्हणजे मोठी स्वप्न बघा. पण ती मोठी स्वप्न बघताना त्यांना कोणी कोणी कशी मदत केली हा एक जाहिरातीचा भाग होता. पण आज सुद्धा एसटी मुळे आम्हाला कसा त्यावेळेला उपयोग झाला आणि मी आज जो काही आहे तो एसटी मुळे अशी सांगणारे अनेक जण भेटतील. एसटी आणि एसटीचा परिवार मधला जो गेल्या वर्षीचा एक काळ झाला तो थोडासा वेदनादायक होता, नक्कीच होता, सगळ्यांनाच होता, माझ्यापासून सर्वांना. एक मी सगळ्यांना सांगू इच्छितो की एसटी कर्मचारी हे नुसते कर्मचारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही, तर आपल्या परिवारातले सदस्य म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आहोत. आणि ते पाहतो आहोत म्हणूनच अनेकदा अनेक वेळेला एसटी ज्याला आपण बोलतो ना घाट्यामध्ये आहे, कारण नफा मिळवणार कसा जर का आपण सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीची सोय करत असू आणि ती सुद्धा तिकिटाची दर इतर ज्या काही खासगी बसेस आहेत, खासगी बस सेवा आहेत त्यांच्या बरोबरीने लावणार असू तर मग एसटी चालवता कशाला. तर हे करायचं म्हटल्यानंतर साहजिकच आहे आपल्याला तोटा हा सहन करावाच लागतो. मला आठवतंय की आठवतो म्हणणं हे चुकीच होईल, कारण हे गेल्या काही वर्षातला हा रोजचा अनुभव आहे की आपले परिवहन मंत्री हे येतात आणि सांगतात की काय करायचं आता असा सगळा एकूण जर का प्रकार बघितल्यानंतर हे चित्र पाहिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचं काय करायचं. आम्ही खूप विचार केला आणि मला वाटतं अनिलजी तुम्ही पण सांगितलं असेल आणि सर्वांना कल्पना आहे की एसटीच्या कर्मचाऱ्यांचं वेतन आपण शासनाकडनं तर दिलंच, पण पुढच्या काही वर्षाची सुद्धा हमी घेतलेली आहे. पुढच्या काही वर्षाची सुद्धा हमी घेतलेली आहे. सांगण्याचा हेतू काय की मधला काळ जो मी म्हटलं ना वेदनादायक होता तो एवढ्यासाठी होता की सर्व काही करता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. हा, तुमची मागणी, तुमच्या सगळ्या व्यथा ह्या तुम्ही आमच्याकडे नाही मांडणार तर कोणाकडे मांडणार. पण त्या मांडल्यानंतर केवळ कोणाला बरं वाटावं म्हणून आम्ही न झेपणाऱ्या गोष्टी केल्या आणि उद्या जाऊन त्या शक्य नसल्या तर मग काय होणार. आणि म्हणून मी त्याही वेळेला सगळ्यांना विनंती केली होती की जे जे आम्हाला करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत आणि याच्या पुढे सुद्धा करणार आहोत. त्याच्यात कुठेही जे करता येणं शक्य असेल ते केलं म्हणून समजा, ते केलं म्हणून समजा, त्याच्यामध्ये कुठेही आम्ही काचकूच करणार नाही. पण आपण आपल्या राज्याचे एक वैभव आहोत ह्याचं भान आपणही ठेवलं पाहिजे. अनेकदा मी बघितलेलं आहे जेव्हा मी आता तर बऱ्याच ठिकाणी रस्ते बरे चांगले व्हायला लागलेले आहेत, पण एसटी म्हटल्यानंतर आपल्यापैकी किती जणांनी ती कथा ऐकली असेल, वाचली असेल, पु ल देशपांडेंची म्हैस ही कथा. त्या एसटी समोर म्हैस आल्यानंतर काय घडतं तो सगळा किस्सा एक गमतीशीर आहे. तर ते सुद्धा पूर्वीचे सगळ्याचे अनुभव होते. आता तर रस्ते सुधारतायत, एसटी सुधारते, आपल्याला आता पर्यावरण पोषक अशी वाहनं म्हणजे याला इलेक्ट्रिक वाहनं ही मुंबईमध्ये तर सुरुवात झालेली आहे आणि याही बद्दल मला अभिमान आहे की सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेस असणारं मुंबई हे पहिलं शहर ठरणार आहे. हे पहिलं शहर ठरणार आहे. त्याचबरोबरीने माझी अशी इच्छा आहे की आता हे तंत्रज्ञान नवीन आहे, हे तंत्रज्ञान नवीन आहे, त्याचं हळूहळू अंगवळणी पडायला म्हणजे त्याची सवय व्हायला वेळ लागेल. पण एसटी मध्ये सुद्धा आपण हा प्रयोग करतो आहोत. हळुवारपणाने एसटीची सेवा सुद्धा पूर्ण ही प्रदूषण विरहित कशी होईल त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मला जास्त आणखीन काही गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा साहजिकच आहे एसटी तुम्हाला जास्त जवळून तुम्ही पाहिलेली आहे आणि सुधारणा करण्यासाठी नवीन नवीन संकल्पना आपण आणतो आहोत आणि त्या जर का आणल्या नसत्या
तर आज सुद्धा ती फिल्म मध्ये बघितलेली एसटी घंटा वाजून सुरू होणारी निळी वगैरे ही तशीच राहिली असती. असं नाही चालत. जसा काळ बदलतोय, काळाप्रमाणे तंत्रज्ञान बदलतंय, काळाच्या गरजा ह्या बदलत चाललेल्या आहेत. काही ठिकाणी त्या गरजा वाढत असतील, काही ठिकाणी त्या गरजा बदलत असतील, तर त्या बदलत्या काळाप्रमाणे आपण बदलत 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 प्रगती करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. मी पुन्हा एकदा एसटी परिवाराला हेच सांगू इच्छितो की तुम्ही आणि आम्ही असे वेगळे अजिबात नाही आहोत. आपण सगळी माणसंच आहोत. आपलं परिवार हा आपलं कुटुंब हे महाराष्ट्र हे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या प्रत्येकाला अगदी सुखात, कारण सुख हे मानण्यामध्ये असतं. त्याच्यामुळे अगदी सुखात जरी नसलं तरी आनंदात आणि समाधानात ठेवणं हे तुमचं आणि आमचं सगळ्यांचंच कर्तव्य आहे. तुम्ही कधीही हा विचार मनात आणू नका की सरकार आणि तुम्ही हे वेगळे आहोत. नाही, आपण एकत्र आहोत. एकजुटीने हा जो काही वसा घेतलेला आहे, हे जे एक वाण घेतलेलं आहे, जनसेवेचं वाण, हे हातात हात घालून पुढे चालू ठेवूया. मी सर्वांना पहिल्या प्रथम धन्यवाद देतो की आजपर्यंतची जी वाटचाल महाराष्ट्राची जी झाली आणि याच्या पुढे जी होणार आहे वाटचाल आणि प्रगती, त्याच्यामध्ये तुम्ही एक अविभाज्य घटक आहात. अविभाज्य घटक आहात आणि त्या सगळ्यांना मी निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा देतो. शिवचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर कोरोना